खरंच स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत का? लोकांना आजही त्यांचा अनुभव येतो का? नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला असा अनुभव सांगणार आहे ते ऐकून तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही, पण हा अनुभव एकदम खरा आहे. जी अशक्य असणारी गोष्ट सुद्धा स्वामींमुळे शक्य झाली आहे. गावाकडील कुटुंब नोकरीसाठी मुंबईला आले. वडील IT कंपनीतला जॉबला, बायको हाऊसवाईफ. घरी राहून काय करणार म्हणून बायकोला वाटायचं जॉब मिळावा, पण शिक्षण कमी असल्यामुळे जॉब काही मिळत नव्हता. शेवटी तिने छोटा मोठा व्यवसाय करायचं ठरवलं. घरगुती टिफिन डबे द्यायला सुरुवात केली. सगळं काही ठीक चालू होतं. प्रपंच दोघांच्या साथीमुळे खूप छान चालला होता. 4 वर्षांनी त्यांच्या घरात एक गोंडस बाळ जन्माला आलं, पण त्याला जन्मता हृदयाची नलिका ब्लॉक सांगितली होती. तरी सुद्धा दोघांनी त्याचं पालन पोषण करायचं ठरवलं. एकतर 4 वर्ष खूप दवाखाने करून सुद्धा मूल जन्माला येत नव्हतं, तर हे बाळ 4 वर्षांनी जन्माला आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. पण नियती बघाना, काही आयुष्यात चांगलं चालू असेल तर दुःख हे येतच असतं. आयुष्य हे चढ उतारासारखं असतं, पण त्यात खचून न जाता स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात. बाळा आता 1 वर्षाचे झाले होते. तोपर्यंत त्याला काहीच आजार वगैरे जाणवला नव्हता, पण त्या रात्री अचानक त्याची तब्येत खराब झाली, म्हणून त्यांनी दवाखान्यात नेले. भयंकर ताप असल्यामुळे ICU मध्ये ॲडमिट केले. स्थिती इतकी वाईट झाली होती, त्याची हृदयाची नलिका ब्लॉक झाली होती. श्वास घेता येत नव्हता. बाळाला ऑक्सिजन लावला होता. स्थिती इतकी वाईट झाली होती. डॉक्टर म्हणाले, आता देवच काही करू शकतो. आमच्या हातात जेवढे प्रयत्न होते तेवढे आम्ही केले. डिलिव्हरीच्या वेळेस एकदम क्रिटिकल सिच्युएशनमध्ये बाळाचा जन्म झाला होता. तेव्हा डॉक्टर बोलले, पोटात इन्फेक्शन झाले असल्यामुळे बाळ खाली करावे लागेल, नाहीतर तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. यावर एकच पर्याय, जर जन्म दिला तर तुम्ही परत कधी आई बनवू शकणार नाही. म्हणून आईला इकडे आड आणि तिकडे विहीर अशी सिच्युएशन झाली होती. आता परत ती कधीच आई बनवू शकणार नव्हती. पिशवीचे ऑपरेशन केले होते, कारण त्यात इन्फेक्शन झाले होते. आई पूर्णपणे कोसळली. रात्री 2 वाजता ती हॉस्पिटलच्या कोपऱ्यात बसून रडत होती. तिचे पती सुद्धा एका बाजूला बसून बाळाचा विचार करत होते, पण कुणी एकमेकांशी काही बोलत नव्हतं, कारण तिने पतीविरुद्ध बाळ ठेवून मला हेच मूल पाहिजे अशी डिलिव्हरीच्या वेळी हट्ट धरला होता. तिच्या हातात स्वामींचा छोटा फोटो होता. ती रडत रडत म्हणाली, स्वामी माझ्या मुलाला वाचवा, आता तुम्हीच वाचू शकतात. सर्व मार्ग संपले, आता मला जिवंतपणे मरण आले, असं म्हणता म्हणता स्वामींचा जप करत होती. त्या रात्री तिला डुकली लागली आणि तिच्या स्वप्नात पांढऱ्या वस्त्रात एक तेजस्वी पुरुष दिसले. त्यांनी फक्त एकच वाक्य सांगितले, काळजी करू नकोस, सकाळी सर्व काही ठीक होईल. ती डचकून उठाली. सकाळी डॉक्टर धावत आले आणि म्हणाले, हे कसं शक्य झालं आम्हालाच कळत नाही, पण मुलाची स्थिती अचानक सुधारत आहे. तो मेडिकलला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत होता. काही दिवसात तो पूर्णपणे बरा झाला. आई आजही सांगते, तो डॉक्टरांचा चमत्कार नव्हता, तो स्वामींचा आशीर्वाद होता. मी त्यावेळी म्हटलं होतं, जर आज माझ्या मुलाला काही झालं तर स्वामींचं तोंड सुद्धा पाहणार नाही. जर मुलाला वाचवलं तरच स्वामी मी तुमची भक्ती करणार. शेवटी एक भक्ताच्या हाकेला स्वामी धावून आलेच. श्री स्वामी समर्थ.